चाळीसगाव गिरणा धरणावर मोबाईल सेल्फी काढण्याच्या मोहात 23 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली आहे। धरणाच्या पाण्यात बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह मोठ्या अथक परिश्रमानंतर सोमवारी दुपारी 4 वाजता काढण्यात आला आहे। रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटीचे माजी अध्यक्ष तथा स्वागत मेडिकलचे मालक रवींद्र शिरोडे यांचा मुलगा नयन शिरूर ते 20 वर्ष लहान मुलगा विधान तसेच दुकानातील कर्मचारी हे रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गिरणा धरणावर फिरण्यासाठी गेले होते। गाडी पार्क केल्यानंतर सर्वजण धरणावर फिरण्यासाठी गेले। धरणातील अथांग पाणी व सेल्फीचा मोह त्यांना आवरता आला नाही। नयन याचा स्वतःचा पाण्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह होता। धरणाच्या उतारावर एका कठाड्यावर उभा राहून तो सेल्फी काढत असताना त्याचा कठाड्यावर तोल गेला आणि थेट धरणाच्या पाण्यात तो बुडाला। इतरांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून बचावासाठी धावा केल्या, मात्र सायंकाळची वेळ असल्यानं धरणावर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। शिवाय येथील लाईफगार्डही घरी निघून गेले होते, त्यामुळे कोणालाही काही करता आले नाही। सायंकाळची वेळ झाल्यानं आणि अंधार पडू लागल्यानं त्याचा शोध घेता आला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी मालेगाव महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान शकील अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास धरणातून नयनचा मृतदेह बाहेर काढला। चाळीसगाव या ठिकाणी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। MDTV साठी वैभव पवार, चाळीसगाव प्रतिनिधी।